पातुर के चरणगांव स्थित विद्यालय में सुविधाओं का अभाव। पातुर तालुका के चरणगांव ग्रामीण में लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडल चरणगांव द्वारा संचालित चेतना विद्यालय नामक विद्यालय है, जिसमें कक्षा 5वीं से 10वीं तक की कक्षाएं हैं और ये पूर्ण रूप से अनुदानित है। इस संस्था के सदस्य द्वारा राज्य के मुख्यमंत्री और महाराष्ट्र राज्य के कैबिनेट शिक्षण मंत्री को इस विद्यालय की दुर्दशा, असुरक्षा, सुव्यवस्था, अस्वच्छता और कई परेशानियों को लेकर शिकायत पत्र सौंपा गया, जिसमें विद्यालय में कोई सुविधा न होने से विद्यार्थियों की घटती संख्या, पोषण आहार में अनियमितता, कर्मचारी समय पर उपस्थित नहीं रहने के साथ साथ ऐसे कई मुद्दे हैं जो इस शिकायत पत्र में बताए गए। इसी के साथ साथ प्रबंध समिति के मृत सदस्य की जगह नए सदस्य की नियुक्ति नहीं किए जाने और अन्य कई सुविधाओं की कमी को लेकर शिकायत की गई। लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ चरणगाव द्वारा संचालित चेतना विद्यालय चरणगाव येथे परिसरात आम्ही सर्व लोक उभे आहोत। चेतना विद्यालयाची खूपच दयनीय अवस्था आहे। त्यानिमित्तानं आम्ही पत्रकार मंडळी आमच्या सोबत आलेली आहे, यांनी सगळे फोटो वगैरे काढलेले आहेत, त्याच्यानंतर व्हिडिओ शूटिंगसुद्धा घेतलेली आहे। मुलींच्या सुरक्षेसाठी कुठलीही व्यवस्था इथं नाही आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, हापशेवरून पिण्याचं पाणी येते आहे, टाकी बांधलेली आहे पण टाकीत पूर्ण कचराच पडलेला आहे। मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी हापशेवर जावं लागते, बाथरूमसाठी मुलांना मुलींना बाहेर नाल्यावर जावं लागते। त्याच्यामुळे सुरक्षेच्या हिशोबाने कुठलीच इथं व्यवस्था नाही आहे नाल्याच्या त्याच्यानंतर नाल्यावर जाताना साप, विंचू सगळे ह्या त्यांना सामना करावा लागतो। कोणत्या वेळी कधी कोणाला विंचू चावेल किंवा साप चावेल याची काहीच गॅरंटी नाही। त्याच्यामुळे हे सगळं चेतना विद्यालय एकदम वाऱ्यावर सुटलेलं आहे। त्याच्यानंतर शाळेची एवढी दयनीय अवस्था आहे की 5व्या वर्गात फक्त 2च पटसंख्या आहे। त्याच्यानंतर टोटल विद्यार्थी 5 ते 10 इथं संख्या असल्यानंतर म्हणजे कक्षा असल्यानंतर फक्त 46 विद्यार्थी पटसंख्येवर आहे। प्रभारी मुख्याध्यापकांनी ही सर्व माहिती दिलेली आहे आणि स्टाफसुद्धा अपूर्ण आहे। जेमतेम 3 स्टाफ रेग्युलर आहे, बाकीचा इरेग्युलर स्टाफ आहे आणि तोही कधी येतो कधी येत नाही। म्हणजे सगळं एकंदरीत पूर्ण वाऱ्यावर सुटलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की ज्ञान हे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, परंतु चरणगावच्या हिशोबाने हे अत्यंत इतकं दयनीय आहे की हे सांगूच शकत नाही आणि पाहू शकत नाही की दयनीय अवस्था आहे। पूर्ण बॉडी 11ची बॉडी आहे, परंतु 8 लोक मिळत आहेत। तिघांच्या भरोशावर ही संस्था चालू आहे। त्याच्यानंतर तिघं असूनही तिघांनी त्यामधल्या दोघांनी ही संस्था विकायचा प्रयत्न केलेला आहे। 1,85,00,000 सौदा झालेला असं सर्वत्र परिसरात चर्चा आहे। काही ॲडव्हान्सही घेतलेला आहे, परंतु आम्ही कोर्टात त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे। त्याच्यामुळे हे सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। यानंतर सुद्धा अशीच परिस्थिती आली तर चरणगाववासियांना आंदोलन केल्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही। त्यानंतर याआधी आम्ही मुख्यमंत्र्याकडे, शिक्षण मंत्री केसरकर यांच्याकडे, एज्युकेशन ऑफिसर, डायरेक्टर सगळ्यांकडे आम्ही तक्रार केलेली आहे आणि आमची अशी इच्छा आहे चरणगाववासियांची की तात्काळ चौकशी करून ही संस्था पूर्ववत जेवढी काही पटसंख्या होती त्या हिशोबाने कार्यरत व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। चरणगावातून आज रोजी जवळजवळ 150 विद्यार्थी बाहेरगावी विवऱ्याला 2 किलोमीटर बसनी जातात, काही विद्यार्थी पायी जातात आणि येताना मग पाऊस असो, ऊन असो, वारा असो, सगळ्या गोष्टीचा त्यांना आज रोजी